पीओके म्हणजे पाकव्याप्त काश्मीर. हा तोच भूभाग ज्याला पाकिस्तान आझाद काश्मीर म्हणतो. पण प्रत्यक्षात हा भाग स्वतंत्र नाही आणि तिथल्या लोकांचे ऐकलं सुद्धा जात नाही. इथली जनता गरिबी, बेरोजगारी आणि महागाईने त्रस्त आहे आणि आता सध्या त्यांचा संयम संपला आहे. 2 दिवसापासून पीओकेच्या अनेक भागात लोक रस्त्यावर उतरलेत. बऱ्याच ठिकाणी पाकिस्तानी सैन्य आणि नागरिकांमध्ये हिंसक झडपा झाल्या. हमें हक चाहिए, महंगाई बंद करो आणि पाकिस्तान मुर्दाबादचे पोस्टर घेऊन संघर्ष चालू आहे. पण प्रश्न असा आहे की पीओके मध्ये लोक निदर्शनं का करत आहेत आणि नेमकं त्यांच्या मागण्या काय काय आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीओकेच्या लोकांच्या मागण्यांचा उलगडा करणार आहोत. पीओकेच्या नागरिकांची पहिली मागणी म्हणजे त्यांना वीज आणि पाणी यासारख्या मूलभूत सुविधा पुरवल्या जाव्यात. पाकव्याप्त काश्मीरची जनता इलेक्ट्रिसिटी आणि पिण्याच्या पाण्यासाठी हातबल झाली आहे. पीओके मध्ये मोठमोठे जलविद्युत प्रकल्प आहेत, परंतु तयार झालेली सगळी वीज पाकिस्तानला पाठवली जाते. विजेशिवाय स्थानिक लोक अंधारात जगत आहेत. आकडेवारी दर्शवते पीओके मध्ये एकूण 22 लघु आणि मध्यम जलविद्युत प्रकल्प आहेत, जे अंदाजे 2362 मेगावॅट वीज निर्माण करतात. पीओकेला या वीजपैकी फक्त 400 मेगावॅट वीजची आवश्यकता असते, मात्र त्यांना 300 ते 330 मेगावॅट वीज पुरवली जाते. उरलेली जवळपास 2000 मेगावॅट वीज पाकिस्तानात पाठवली जाते. पाकिस्तानी सरकार आणि सैन्य त्यांच्या संसाधनांचा गैरवापर करत आहे. तेथील लोकांना समान हक्क मिळत नाहीत अशी धारणा पीओकेच्या लोकांमध्ये तयार झाली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दुसरी मागणी आहे गव्हाचे पीठ आणि इतर आवश्यक वस्तूंवर सबसिडी द्यावी. पिठापासून ते इतर दैनंदिन वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. महागाईने जनता त्रस्त झाली आहे. आपल्या द डिटेल चॅनलच्या टीमने दैनंदिन खाद्यपदार्थांच्या सध्याच्या किमतींचा अभ्यास केला, ज्यामध्ये मोठी तफावत दिसून आली. तुलना केल्यास भारताची राजधानी दिल्लीपेक्षा पीओके मध्ये जीवनावश्यक वस्तू 2 ते 3 पटीनं महाग मिळत आहेत. हे कॅल्क्युलेशन आम्ही भारतीय रुपयांमध्ये कन्वर्ट केलं आहे. दिल्लीमध्ये गव्हाच्या पिठाची किंमत 35 ते 40 रुपये प्रति किलो आहे, तर पीओके मध्ये तेच पीठ 70 ते 90 रुपये प्रति किलो दरानं मिळतं. दिल्लीमध्ये 125 ग्रॅम ब्रेड 10 ते 15 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो, परंतु पीओके मध्ये त्याची किंमत सरासरी 38 रुपये आहे. पीओके मध्ये 1 डझन अंडे 230 ते 250 रुपयांना मिळतात, तर दिल्लीत हा दर फक्त 80 ते 100 रुपये प्रति डझन याप्रमाणे आहे. पीओके मध्ये चिकनचे दर गगनाला भिडलेले आहेत. चिकन 415 ते 1050 रुपये प्रति किलोने मिळतं, तर दिल्लीत हाच दर फक्त 160 ते 180 रुपये प्रति किलो दराने मिळतो. टोमॅटो, बटाटे, सफरचंद, केळी, कांदे, लसूण, लिंबू आणि अगदी बाटलीबंद पाण्याच्या किमतीतही मोठी तफावत आहे. या महागाईचा फटका पीओके मधील सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. पीओके आंदोलनकारांची तिसरी मागणी म्हणजे भ्रष्टाचार थांबला पाहिजे आणि स्थानिक संसाधनांवर जनतेचं नियंत्रण असलं पाहिजे. पीओके मधील सर्वसामान्य जनता स्थानिक सरकारचा भ्रष्ट कारभार आणि सार्वजनिक निधीच्या गैरवापरावर असमाधानी आहे. त्यांना सर्व सरकारी योजनांमध्ये पारदर्शकता हवी आहे. पीओके नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे. स्थानिक समुदायांना वाटतं की ह्या संसाधनांचा फायदा फक्त स्थानिक लोकांनाच मिळाला पाहिजे. सध्याच्या घडीला पीओकेच्या नैसर्गिक संसाधनांवर पूर्णपणे परदेशी कंपन्या आणि पाकिस्तान सरकारचं नियंत्रण आहे. हे नियंत्रण हटवण्यासाठीच पीओके मधील जनता रस्त्यावर उतरली आहे. पीओकेच्या आंदोलकांची चौथी मोठी मागणी म्हणजे विधानसभेत अनिवासी पाकिस्तानी नागरिकांसाठी राखीव जागा रद्द झाल्या पाहिजेत. पाकिस्तानी विधानसभेत पीओकेला 53 जागा देण्यात आलेल्या आहेत, मात्र यातील 12 जागांसाठी पीओके मधील स्थानिक प्रतिनिधी निवडणूक लढवू शकत नाहीत. सर्व 12 जागा अनिवासी पाकिस्तानांसाठी राखीव आहेत. या व्यवस्थेमुळे स्थानिक लोकांना प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार कमी झाला आहे. याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम म्हणजे अनिवासी नेते स्थानिक समस्यावर लक्ष केंद्रित करत नाहीत. ते फक्त पाकिस्तानी केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार कामं करतात. पीओकेच्या आंदोलकांची पाचवी महत्त्वाची मागणी म्हणजे स्थानिक सरकारांना सक्षम करणे आणि पाकिस्तानी लष्कराचा हस्तक्षेप
थांबवणे. POK मधील स्थानिक सरकारांना मर्यादित अधिकार आहेत. अनेकदा पाकिस्तानी लष्कर आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी स्थानिक निर्णयांमध्ये हस्तक्षेप करतात. याचा स्थानिक लोकांच्या राजकीय स्वातंत्र्यावर आणि विकासावर लक्षणीय परिणाम होत असतो. त्यांच्या 6व्या मागणीत पाकिस्तानी सेनेच्या दडपशाहीच्या कारवाया थांबवाव्यात आणि जनतेवर गोळीबार तसेच लाठीचार्जवर बंदी घालावी. पाकव्याप्त काश्मीरमध्ये शांततापूर्ण निदर्शने करताना सुद्धा पाकिस्तानी सैन्य अनेकदा अत्याधिक बळाचा वापर करत असतं. अलीकडील घटना तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात, कारण निदर्शनांमध्ये अनेक ठिकाणी सेना आणि जनता यांच्यात संघर्ष झाला. काही निदर्शक मारली गेली आणि शेकडो जखमी झाले. लोक उघडपणे घोषणा करत आहेत की हमें पाकिस्तान से आजादी चाहिए. पाकव्याप्त काश्मीरमधील शेवटची आणि 7वी मागणी म्हणजे उर्वरित पाकिस्तानप्रमाणे समान सुविधा आणि अधिकार मिळावेत. POK मधील नागरिकांना अनेकदा असं वाटतं की त्यांना उर्वरित पाकिस्तानच्या नागरिकांसारखे समान अधिकार आणि विशेष अधिकार मिळत नाहीत. ते पाकिस्तानच्या इतर भागांप्रमाणे शिक्षण, आरोग्य सेवा, वीज, पाणी आणि रस्ते यासारख्या मूलभूत आणि पायाभूत सुविधा तसेच सरकारी नोकऱ्या आणि आर्थिक संधींची मागणी करतात. POKच्या लोकांना वाटतं की पाकिस्तानमध्ये राहणारे लोक दुसऱ्या दर्जाचे नागरिक बनले आहेत. आंदोलनकारांचा आवाज केवळ आता पाकव्याप्त काश्मीर पुरता मर्यादित राहिलेला नाही. सोशल मीडियाद्वारे संपूर्ण जग पाहत आहे की काश्मीरचा मुद्दा नेहमीच उपस्थित करणारा पाकिस्तान आता त्यांच्या ताब्यातील पाकव्याप्त काश्मीर व्यवस्थित हाताळण्यास किंवा त्याचं व्यवस्थापन करण्यास असमर्थ आहे. भारतातील लोक देखील या निदर्शनांवर आणि आंदोलनावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, कारण हे स्पष्ट आहे की POK मधील लोक आता पाकिस्तान सरकारवर संतप्त झालेले आहेत. मित्रांनो, POK मधील लोकांना आता पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यांना कळून चुकले की पाकिस्तानी सरकार त्यांच्या संसाधनांचं शोषण करत आहे. त्यांना केवळ वरवरचे स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि कदाचित भविष्यात हा संघर्ष पाकिस्तानला महागात पडू शकतो. तुम्हाला काय वाटतं? पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात जास्त दिवस राहील का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या द डिटेल चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.